संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली। संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, समाधान अवताडे, अभिजित पाटील, माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंग मोहिते पाटील, राम सातपुते, जिल्हाधिकारी कार्तिकेय एस, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यासारख्या धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी मजबूत रस्ते जाळे अत्यंत महत्त्वाचे आहे। पालखी घेऊन येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता तयार करण्यात आल्याने त्यांची वाट अधिक सुखकर झाली आहे। तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट मार्गावरील रस्त्यांची पूर्वी मोठी दुरावस्था होती, मात्र आता पालखी महामार्गाचे सुमारे 80% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले। वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम रेल्वे प्रशासनाच्या परवानग्यांमुळे रखडले असून त्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान माळशिरस तालुक्यातील घुलेवस्ती येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पुरातन विहिरीचे तसेच पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जतन व संवर्धन करण्यात आले आहे। या दोन्ही विहिरींची पाहणी गडकरी यांनी केली, तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसने प्रवास करत पालखी महामार्गाची पाहणी केली। यावेळी त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले। सुरक्षा कर्मचारी व अधिकाऱ्यांसह त्यांनी बसमधून प्रवास केला।